देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे काय हे आताच्या तरुणांना समजावं. पर्यावरणाचा समतोल कसा त्यांच्या पदयात्रेतून जाणवत राहतात. बँक ऑफ इंडियामध्ये 40 वर्षे नोकरी आणि त्यानंतर आपण समाजासाठी यावेळी मी फक्त महाराष्ट्रासाठी चालतो आणि शेतकऱ्यांना भेटायला मी निघालोय आणि शेतकऱ्यांच्या मुलांना भेटायला निघालेलो आहे. आणि आज मला भाग्य लाभलं की मी तुम्हाला तुमच्याशी संवाद करण्याचा भाग्य मला मिळालं. यासाठी मी जाम खुश आहे. आणि खास तिथे जे व्यवस्थापन आहे त्यांची नावं सध्या मी घेऊ शकत नाही, पण त्यांनी मला संधी दिली म्हणून मी हे आज काम करू शकतोय. आणि यापुढे लक्षात ठेवा, तिथे जे कोण आपल्याला बघतात त्यांच्याविषयी आदरभाव ठेवा. ते बरेच काम करतात. आई वडील सगळे गुरुजन यांच्यासाठी पण मनामध्ये आदरभाव ठेवा. काही काम करतंय यासाठी मला खास मनामध्ये आदरभाव आहे. अधिक जास्त मी बोलत नाही, लहान मुलं आहे पण समजून घ्या आणि यापुढे भरपूर शिक्षण घ्या. बस एवढंच मी सांगू शकतो. जय हिंद, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सकाळी सोनूने मला सांगितलं होतं की ते आधार तीर्थ आश्रम आहे ना, अच्छा, तिथून नाश्ता करून निघताय. करेक्ट. हां, मग मी तिथून आलो, मग नाशिकला आलो, त्र्यंबकला आलो. त्र्यंबक गाडीने आपण जाऊ. इथे उतरलो मी मध्ये अंदाजाने थोडासा, की म्हटलं तिथून आज चालताना खास गिरीश पाथरकर खास मला भेटायला आले, त्यामुळे मी आनंद झालेला आहे. आणि आता आम्ही थोडा वेळ गप्पा गोष्टी करूया, हो की नाही. आणि बरेच पावलं त्यांनी चालले, कमी नाही. मग मला पण खूप भेटीची उत्सुकता होती. आणि मग मी गजाननशी संपर्कात होतो. त्यांनी पण सगळं व्यवस्थित सगळं मला थोडंसं मार्गदर्शन केलं. आणि मग त्यामुळे मी प्लॅन केला आणि त्र्यंबकच्या अलीकडे मैरामणी म्हणून तिथे उतरलो. आणि काय योगायोग, तिथे उतरल्यानंतर लगेच समोर भेट झाली. अगदी मस्त, मला बरे वाटलं. योगायोग. गिरीशांविषयी मला आदर आहे. मामा, तुम्ही मला छान साथ दिली. मला पण खूप आनंद वाटला. तुमच्याबरोबर सगळं मग काय? शेअर छान अनुभव मिळाला. नेमकं कसं असतं तुमचा प्रवास? मग असंच बघा ना. हो हो, सगळं छान. उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट व्यवस्था आहे ना. दर्शन सगळं बघतो. हो हो, छान. सोशल मीडिया, बरोबर. अरुण सगळं स्वयंपाक वगैरे आणि ड्रायव्हिंग आणि इरफान बाकीचं सगळं. हो, छान. खूपच छान. चला.
दर्शन, आता आपण मुक्काम बघूया. रात्रीचा मुक्काम कुठे छान मिळेल, मस्त, हो की नाही. आता ट्रॅफिक पण होतोय, तर चला. बस, काही नको आता. काय छान जागा मिळाली ना. ओके, हे राहू दे. रोज सकाळी चालायला सुरुवात केली, पदयात्रा करण्याची सुरुवात केली की अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम असे म्हणत मी चालायला सुरुवात करतो. त्यामुळे मला ऊर्जा मिळते. आणि सकाळी 10 किलोमीटर मी चालत आलो होतो. तोपर्यंत अचानक आधारतीर्थ आश्रम दिसला, बोर्ड दिसला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भेटायचं ते तसंच आश्रम असा मला दिसला. आणि तिथे जिथ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या मुलांना भेटायला मी तिथे गेलो. आणि तिथे चांगलं काम चालू आहे आणि मला बरं वाटलं. तिथे व्यवस्थापनही छान वाटलं मला. आणि मी नंतर PPT दाखवली आणि शिवाय मी काही मुद्दे पण त्या छोट्या मुलांना दाखवले. विशेष म्हणजे तिथे चांगली सोय आहे. त्यावेळी 20 मुलं कॉलेजमध्ये गेले होते. तिथे व्यवस्थापन आहे, बसची व्यवस्था. आणि मला ते व्यवस्थापन चांगलं वाटलं. आणि नंतर आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आता आज आम्ही माहीरावणी या ठिकाणी मुक्काम करतोय. नाशिक पासून अगोदर, नाशिक पूर्वी 15 किलोमीटरवर आम्ही मुक्काम केलेला आहे.